चालिले न वाटे गावूनिया जाता वाटे बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग नाही भय आड काही विषमाचे जड बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती सुख रूप आदि अंते बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठला 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 कुंडली कमरदारी ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की जय। मंगल भवन मंगल हारी दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारे अनूप दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी प्रभवसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारे अजभूत दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई
सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हे गावाला राम सिया राम जय जय राम नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती सोपान देवा बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता वंदू श्रुतेजन जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निरभिमानी आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेली नाना आघाते मृत्यू पंथी चालिले न वाटे गावुनिया जाता वाटे बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट या देहुनिवासी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. थांबले असते अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. त्याला अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आपण संपूर्ण गावकरी मंडळी मिळून साजरा करता, याही वर्षी अगदी त्याच आनंदाने त्याच उत्साहाने संपूर्ण गावकऱ्यांनी केलेलं नियोजन या चालत असणाऱ्या सोहळ्यातील आजची 5व्या दिवसाची सेवा समस्त गावातील वारकरी मंडळी, भजनी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी या सगळ्यांच्या आग्रहाच्या, प्रेमाच्या, आवडीच्या आमंत्रणानं प्राप्त झालेली सेवा. या सेवेसाठी उपस्थित
समस्त परिसरातील गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये प्रामुख्यानं इथं सेवेसाठी उपस्थित असणारी श्री हरिभक्ती पारायण मृदंगासाठी साथ करत असणारे इतक्या वेळ पिटीला केली, तिथून उठवलं म्हणून ते तिकडं थांबले. आता तसं काही नाही, कुठेही बसवलं तर बसणारा माणूस आहे. चौरंगी चिरा पिंटू महाराज आहेत, शेळकर गुरुजी आहेत उपस्थित. आता मला नावं माहिती नाहीत बरं सगळ्यांची. तुकाराम गुरुजी आहेत, उद्धव महाराज आहेत, आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये. आणि या संपूर्ण सप्ताहाची शूटिंग करण्यासाठी नामाचा गजर या चॅनलचे मालक नामदेव उगिले तेही उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये तुकोबाऱ्यांच्या अभंगाची सेवा अगदी काही संकल्पित वेळेत आपल्याला साजरी करायची आहे. ते असं जागा नाही रिकामी ठेवायची. वारकऱ्यांसाठी देव, आपण असा विचार करतो की माझी पाठ देवाकडे होईल. वास्तविक पाहता वारकरी जीवन जगणाऱ्या मंडळीला एक प्रमाण पाठ असलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात, हरीची या दासा हरिदा ही दिशा. कुणीकडे बी पाठ केली तर देवाकडे होणारच. का तर आपला देव विशिष्ट जागेवर नाही. आपली अनुभूती अशी आहे संप्रदायातली, आपण सर्व ठिकाणावर देवाला मानतो. सजीव निर्जीव या ज्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, व्यक्ती आहेत, त्या प्रत्येकामध्ये देवाची आपण अस्तित्व मांडणारी मंडळी आहेत. त्याच्यामुळे अभंग जरी आपल्या सगळ्यांच्या पाठांतरात नसला पण मोबाईलमध्ये आहे. मोबाईलमध्ये अभंग आपण ऐकला नसेल, पण जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या अभंगाची किंमत अलौकिक आहे. तुकोबाराय सांगतात, चालिले न वाटे गावून या जाता वाटे. अभंगाचा अर्थ सरळ म्हणाल तर सहजासहजी म्हणल्या लक्षात येणार नाही. त्याचं कारण संत महात्म्यांचे शब्द म्हणल्या वाचल्या कळतील एवढ्या कमी उंचीची नाहीत. संत महात्म्यांच्या शब्दाची उंची अलौकिक आहे. तयाची बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. संतांचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष वेद आहेत. इथे वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राते विन मावळले रवी शशी. ही संतांच्या शब्दाची उंची. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. संतांच्या शब्दाची उंची अलौकिक. वाचल्या म्हणल्या जर अभंगाचा अर्थ कळत असेल, एवढी आपली बुद्धी समर्थ नाहीच आणि संतांचे शब्द एवढे तोकडे नाहीत. अलौकिक असणारी शब्दांची उंची आहे. ती शब्द नसून ब्रह्माक्षर असणारी शब्द आहे. ऐका, अभंग सरळ म्हणाल लक्षात येणार नाही, पण हाच अभंग या चरणाचा अन्वय करायचा असेल, अर्थ लक्षात येण्यासाठी स्पष्ट जर तो कळवून घ्यायचा असेल तर सरळ अभंग न म्हणता अभंगाच्या पहिल्या चरणाच्या 2 कडे आहेत. बघा, 2 कडे आहेत. पहिली कडी चालिले न वाटे आणि दुसरी कडी गावणिया जाता वाटे. या 2 कडे आहेत. लक्ष द्या बरं. यालाच थोडं उलटा पालट करून म्हणा. पहिली कडी दुसऱ्यांदा म्हणा, दुसरी कडी पहिल्यांदा म्हणा. म्हणल्या अर्थ लक्षात येतो आपल्या. उलट पालट करून म्हणल्यावर कसं होईल? गावणिया जाता वाटे. फायदा काय? चालिले न वाटे. भगवत भजन करून जीवनाचा प्रवास केला की फायदा आहे. चालून सुद्धा चालल्यासारखं वाटणार नाही. विठ्ठल या पद्धतीनं तुकोबारायांनी भगवत चिंतन करत असणाऱ्या साधक जीवनामध्ये प्रवास करून प्रवासाचा शीन येणार नाही, हा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे. चालिले न वाटे. भगवत चिंतन करत आपल्या जीवनाचा जर आपण कदाचित प्रवास करत असू तर केलेल्या प्रवासाचा शीन येत नाही. वास्तविक पाहता प्रवास म्हटला की प्रवासाचा शीन ठरलेला आहे. तो त्याच्या मागे येणारच आहे. प्रवास म्हणल्यानंतर प्रवासाचा शीन दुसरीकडे जाणार नाही. त्याचा शीनवाटा त्याला भोगावंच लागणार आहे. पण तरी सुद्धा याच्या विपरीत तुकोबाराय कसा काय सिद्धांत मांडू शकतात? प्रवास केल्यानंतर प्रवासाचा शीन म्हणजे प्रवास करून प्रवास केल्यासारखा वाटणार नाही, असं तुकोबाराय कसं काय म्हणू शकतात? ज्या विचाराचे तुकोबाराय पायिक आहेत, ज्ञानोबारायांकडे पहा. ज्ञानोबाराय प्रवासाचं चिंतन मांडत असताना ज्ञानोबाराय प्रवासाच्या बाबतीत असं म्हटले, आगा उजू वाटा चालावे तरी पायेचे शिनवावे, अडराणी धावावे तरी तेचे ती. ज्ञानोबाराय सांगतात, आगा उजू वाटा चालावे. 2 माणसं प्रवासाला निघाली.
एकाच गावातली दोन माणसं प्रवासाला निघाली. दोघाही माणसाला एकाच गावला जायचं, टार्गेट ठरलेलं आहे दोघांचं. दोघांना एकाच गावला पोहोचायचंय. दोन्हीही माणसं पायानं चालत निघाली. फक्त फरक एवढा झाला, वाटा मात्र वेगवेगळ्या धरल्या. दोन्ही माणसाला गावाला एकाच जायचं, दोन्ही माणसं पायानं चालत निघालेली आहेत. फक्त वाटेतला फरक असा, एक निघाला डांबरी सडकनं आणि एक निघाला पानंदी पानंदीनं. पानंद म्हणतात ना आपल्याकडं, पांदी पांदीनं निघाला. एक निघाला डांबरीनं, दुसरा बोला की पांदीनं निघाला, पानंदीनं निघाला. मला एक उत्तर तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. एक डांबरीनं निघालेलं आणि एक पानंदीला निघालेलं आहे. नेमकं दोघापैकी पाय कोणाचे दुखणार आहेत हो? डांबरीनं चालणाऱ्याचे पाय दुखतील का पानंदीनं निघाल्याचे पाय दुखतील? बोला की, डांबरी का पानंदी? एक सांगा, उत्तर जे असेल ते सांगा. डांबरीचे दुखतील का? कस काय? अहो, दोन्ही जर पायानं चालतच निघाली असतील, मग डांबरीनं गेला काय आणि पानंदीनं गेला काय? दोन्ही रस्त्याचं अंतर सारखंच असेल, पायाला चालणं जर एक सारखं असेल, माणूस पायानं चालला म्हणल्यावर त्याचा शिन दोघापैकी दोघाला येणारच आहे. मग डांबरीनं गेला काय आणि पानंदीनं गेला? हा सिद्धांत ज्ञानोबरायांचा आहे. माऊली म्हणतात, आगा उजू वाटा चालावे, म्हणजे चांगल्या मार्गाने वाटचाल केली काय, आणि आडराणी धावावे तरी तिची ती. आड रानाने धावलो तरी पायाला शिन आहेच, आणि सन्मार्गानं धावलो तरी पायाला शिन आहेच. हा सिद्धांत ज्ञानोबरायांचा. पण या सिद्धांताच्या विपरीत तुकोबराय कसं काय सांगतात, प्रवास करून प्रवासाचा शिन येणार नाही? विचार करण्यासारखी गोष्ट. शास्त्राकडे, पुराणांकडे पहा. शास्त्रांनी आपल्याला 5 जणांची यादी दिली, जी माणसं जिवंत असून मेल्यासारखी जीवन जगतात. जिवंत असून मेल्यासारखी जीवन जगतात म्हणजे दुःखी जीवन जगतात. 5 जणांची नावं सांगितली शास्त्रकारांनी. जिवंतोपि मृतम पंचम. कोण कोण आहेत मग अशी? दरिद्रो, व्याधितो, मूर्खो, प्रवासी, नित्य सेवका. ही 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी जीवन जगणारी आहेत. म्हणजे अर्थात दुःखी जीवन जगतात. एकेकाचा विचार करून पुढे चालू. पहिला शास्त्रकारांनी दुःखी माणसाचं नाव सांगितलं, जिवंत असून मेल्यासारखं जो जगतो त्याचं नाव सांगितलं, ते म्हणजे दरिद्रो. ज्याचं जीवन दारिद्र्यामध्ये चाललेलं आहे त्या माणसाचं जीवन दुःखी जीवन आहे. जिवंत असून मेल्यासारखं जीवन जगतो तो माणूस कोण? ज्याचं जीवन दारिद्र्यात चाललेलं. दारिद्र्याला सुखरूप म्हणता येईल का हो? बोला की, दारिद्र्यात सुख आहे का मामा? दारिद्र्यात सुख नाही. भलेही आपल्या सगळ्याला दारिद्र्य रेषेखाली नाव पाहिजे, पण दारिद्र्य भोगायचं जर डोळ्यासमोर वाटेल आलंच तर मात्र ते सोपं आहे का सांगा? नाही. दारिद्र्यात दुःख आहे. दारिद्र्याला सुखरूप म्हणता येत नाही. आपण दरिद्री कोणाला म्हणतो? आपण आपल्या बुद्धीने जर विचार मांडायचा ठरला तर दरिद्री कोणाची, आपण दरिद्र्याची व्याख्या करायची ठरली तर कशी करू? दरिद्री कोण? सोपं आहे. ज्या माणसाकडे काही नाही आपण त्याला दरिद्री म्हणतो. बरोबर आहे ना? आपण दरिद्री कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे काही नाही त्याला दरिद्री म्हणतो. याच्यापेक्षा सोपं सांगायचं झालं, ज्या माणसाकडे कशातलं काहीच नाही. बरोबर आहे ना? ज्याच्याकडे कशातलं काही नाही तो दरिद्री. आपल्या दृष्टीने दरिद्र्याची व्याख्या या प्रमाणानं होईल, पण मात्र संतांच्या दृष्टीने दारिद्र्याची व्याख्या आगळी आणि वेगळी आहे. आपल्या दृष्टीने ज्याच्याकडे काही नाही तो दरिद्री, पण संतांच्या दृष्टीने मात्र नाथ महाराजांनी दारिद्र्याची व्याख्या केली. दरिद्री कोण ऐका? नाथ महाराज भागवतातून सांगतात, ऐक दरिद्र्याचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण या नाव. नाथ महाराज सांगतात, ज्याच्याकडे काही नाही तो दरिद्री नाही, पण सगळं काही असताना सुद्धा ज्या माणसाच्या जीवनातली हाव संपली नाही, इच्छा संपली नाही, अपेक्षा संपली नाही, तृष्णा संपली नाही, तो दरिद्री. काही नाही तो दरिद्र नाही, पण असताना सुद्धा ज्या माणसाच्या जीवनात हाव संपत नसेल तर तो खरा दरिद्र. आता दिलेली ओवी जरी सगळ्यांच्या पाठांतरात नसली, पण सगळ्यांच्या बोली भाषेच्या पाठांतरातल्या वाक्यात सांगू का? दरिद्री कोण? ज्याच्या बँकेत कोटी आणि दुहत्राला गाठी, हे ज्याचं जगणं तो दरिद्र. सोपी आहे. नाथ महाराजांनी केलेली व्याख्या. सगळं काही असताना सुद्धा हाव ज्या माणसाच्या जीवनातली संपत नाही तो दरिद्री. कागभूषणजीचा आणि गरुडाचा संवाद आहे रामायणात आल्या. गरुडाने प्रश्न केला कागभूषणजी महाराजांना की महाराज, या जगामध्ये
दुःखी कोण सांगा आणि सुखी कोण सांगा. 2 प्रश्न केली गरुडानं केलेली. हे 2 प्रश्न आहेत आणि 2 विरुद्धार्थी प्रश्न आहेत. एक सुखी सांगायचं आणि एक दुःखी सांगायचं. दोन्ही प्रश्नाची उत्तर मात्र तुलसीदास महाराजांनी काकभूषणजी महाराजांच्या मुखातून दिलेली आहे. 2 प्रश्नाची एकाच चौपाईतून उत्तर तुलसीदास महाराज देतात. सुखी कोण आणि दुःखी कोण आहे का. तुलसीदास महाराज सांगतात, नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. दारिद्र्यासारखं दुःख जगात नाही आणि संत संगतीसारखं सुख जगात. म्हणजे दारिद्र्यात दुःख हे मात्र स्पष्ट. बर, दरिद्रो शास्त्रकारांनी दुसरं दुःखी माणसाचं नाव सांगितलं, व्याधितो. व्याधितो म्हणजे रोगग्रस्त असणारा माणूस. त्या माणसाला बाहेरून कितीही भौतिक सुख असेल पण आतून जर त्याला एखादा रोग टोकरत असेल तर भौतिक सुख त्याला ते उपभोगू देत नसतं. बघा, तो कारखान्याचा चेअरमन पंचाहात चमच्यावर सुद्धा साखर घालू शकत नाही. बाहेरून किती भौतिक सुख आहे याचा घेणं देणं नाही, पण आतून जर एखादा रोग त्याला टोकरत असेल तर त्याला ते सुख उपभोगता येत नाही. म्हणून ज्याला व्याधी जडलेली आहे, रोग झालेला आहे, तो माणूस एक दुःखी जीवन जगतो. दरिद्रो व्याधितो. शास्त्रकार तिसरं सांगतात, मूर्खो. मूर्ख माणसाचं जीवन एक दुःखी जीवन आहे. बघा कसं काय. मूर्ख माणसाचं जीवन दुःखी कोणत्या न्यायावरून सोपं आहे. मूर्खाचं दुःख म्हणजे कसं आहे, कोणाला झालेलं सुख मूर्ख माणसाला भावत नसतं. कोणाला झालेलं सुख मूर्ख माणसाला भावत नाही आणि स्वतःला झालेल्या सुखानं जग सुखी नाही याचंही त्याला दुःखच राहिलेलं असतं. म्हणून मूर्ख माणसाचं जीवन एक दुःखी जीवन. दरिद्रो व्याधितो मूर्खो. चौथा शास्त्रकाराने सांगितला प्रवासी. याचा थोडा थांबून विचार करू. आणि 5व्या क्रमांकाला ज्याचा शास्त्रकाराने विचार मांडला ते म्हणजे नित्यसेवका. नित्यसेवका म्हणजे सेवा करणारा होत नाही बरं. सेवा करणारा म्हणजे वेगळा. नित्यसेवका म्हणजे जो माणूस नेहमी दुसऱ्याच्या चाकरीत राहतो. दुसऱ्याच्या चाकरीत राहणं वेगळं आणि सेवा करणं वेगळं. नेहमी दुसऱ्याच्या चाकरी ज्या माणसाचं राहणं आहे त्या माणसाचं जीवन दुःखी जीवन. आणि 5व्या क्रमांकाला आपण ज्याचं चिंतन पाहतो ते म्हणजे प्रवासी. प्रवासी माणसाचं जीवन एक दुःखी जीवन आहे. बघा कसं काय. प्रवासाला कोणत्याही बाजूने त्याचा जर विचार केला तर प्रवासाला सुखरूप म्हणता येत. बोला की सुखरूप म्हणता येत नाही. सगळं दुःख जिथं एक वाटतं ते म्हणजे प्रवासामध्ये. व्यवहारात गुंतलेली माणसं कधी कधी पारमार्थिक लोकांकडे पाहत असताना सुद्धा व्यवहाराच्या दृष्टीने पाहत असतात. आम्हालाही काही काही म्हणणारे असतात, महाराज लोकांचं बरं चाललंय बुवा. कशावरून. महाराज लोकांकडच्या गाड्या, त्यांची मोबाईल, त्यांच्याकडचा पैसा बघून त्यांना वाटतं यांचं सगळं बरं चाललं. बोलतात माणसं, महाराज लोकांचं बरं चाललंय बुवा. रोज एका गावाला जायचं, त्याच गावचं आणायचं, त्याच गावचं खायचं, बरं चाललंय. वास्तविक पाहता हे सगळं जरी आपल्याला दिसत असेल पण त्या महाराज मंडळींनी केलेल्या प्रवासाकडे पहा. 2 तासाचं कीर्तन एका गावातलं, पण या 2 तासासाठी कित्येक महाराजांना 15-15 तास 12-12 तास प्रवास करावा लागतो. त्या गावाला 2च तास द्यायचे पण त्या 2 तासासाठी मात्र 12-12 तासाचा प्रवास आहे. कदाचित माझ्यावर जर असा प्रसंग कदाचित आला, एवढा प्रवास करून कीर्तन करायचा, 12-15 तासाचा प्रवास करून जर कीर्तनात मी कदाचित कधी थांबलो तर मला कीर्तनात थांबल्यावर सुद्धा कधी कधी गाडीत बसून असं हल्ल्याने वाटते. प्रवास म्हणल्यावर प्रवासाचा शिन ठरलेला कोणी करा. प्रवासी माणसाचं जीवन दुःखी जीवन आहे. सगळ्या बाजूने त्याचा विचार केला. सगळं दुःख जिथं एक वाटतं ते म्हणजे प्रवासामध्ये. राहण्या झोपण्याची चिंता प्रवासात, खाण्यापिण्याची चिंता प्रवासात, वाऱ्याची, वादळाची, पावसाची, उन्हाची चिंता सगळी प्रवासात. हे सगळं दुःख जिथं एक वाटलं ते म्हणजे प्रवासामध्ये. बरे सगळं बाजूला ठेवा. तुकोबारांना प्रवासाचा परिणाम विचारा. तुकाराम महाराज म्हणले मी प्रवास केला, या प्रवासाचा परिणाम माझ्या जीवनात कसा वाईट झाला. तुकोबारांनी त्याचंही चिंतन दिलेलंच. लागती चालता गा दोषाच्या ठेचा, लागती चालता देवा, लागती चालता
दोषाचा ठेचा लागती चालता जा बोल उशाचा देवा सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा आलो निवाट मग पाहतो वास तुझी थोर करोनी आशा पाहत वाट तुझे करोने मला तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा राजा पंढरीचा निवासा म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा तुका म्हणे राजा पंढरीचा निवासा दृष्टी देई पांडुरंगामाय आता मज दृष्टी देई पांडुरंगामाय आता मज दृष्टी देये पांडुरंगामाय बाबा आता मज दृष्टी देये पांडुरंगामाय बाबा तुकोबारा सांगतात मी प्रवास केला या प्रवासाच्या माध्यमातून मला प्राप्त झालेलं दुःख आहे का मी चालू लागलो माझ्या चालण्याचा परिणाम असा झाला लागती चालता गा गुण दोषाच्या ठेचा मी चालू लागलो माझ्या चालण्याचा परिणाम असा झाला माझ्या पायाला गुण दोषाच्या ठेचा लागला मग घडलं काय सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा माझी वाट चुकली मी निराळा पडलो वेगळा पडलो महाराज तुम्ही चालत असताना तुमच्या पायाला गुणदोषाच्या ठेसा लागल्या याचा परिणाम तुमची वाट चुकली तुम्ही निराळे पडलात तुम्ही वेगळे पडलात पण या सगळ्या प्रकरणात तुम्ही पंढरीनाथाची वाट का पाहता पांडुरंगाची वाट का पाहतो वास तुझी थोर करोनी अशा का त्याची वाट पाहता तुकाराम महाराज म्हणले मी चालू लागलो माझ्या चालण्याचा परिणाम माझ्या पायाला गुणदोषाच्या ठेसा लागल्या याचा परिणाम असा घडला मी वेगळा पडलो मी निराळा पडलो माझी वाट चुकली पण या प्रवासामुळे मिळालेले जे दुःख आहे याच्यातून सोडवणारा डॉक्टर वैद्यराज फक्त पंढरीनाथ तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा शरण मी आलो तुझ निवारणिया पापा मी कशासाठी सांगू लागलो हे सगळं तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रवासाच्या माध्यमातून मिळालेलं दुःख हे प्रगट केलेलं आहेच वास्तविक पाहता तुकोबारांचं जीवन म्हणजे निर्भीड झालेलं जीवन आहे आनंदे निर्भर असो भले ते ठाई असे म्हणणारे तुकोबार आहे निर्भीड आहेत कसल्याही पद्धतीचं भय तुकोबारांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही पण तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर जर प्रवास कदाचित आलाच तर तुकाराम महाराज तो प्रवास पाहिल्यावर म्हणायचे बाबांनो चालता वाट पुढे भय वाट चालता वाट पुढे निर्भय झालेलं जीवन पण प्रवास म्हणलं की त्या प्रवासाचा परिणाम तुकोबारांनी सांगितला मला मात्र आता भीती वाटू लागली असा काही प्रवासाचा हा परिणाम आहे तर मग हा प्रवास जर त्यांना शीन देणारा असेल दुःख देणारा असेल तर मग या सगळ्या प्रवासाच्या परिणामाला तुकोबारांनी तो प्रवास करून प्रवास केल्यासारखा वाटणार आणि हा सिद्धांत मांडलाच कोणत्या तत्वावर
ते तत्व तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तराला देतात. गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे गावोनिया चालिले न वाटे चालिले न वाटे ठरलेलाच तो प्रवासाचा शिन बाद होऊ शकत नाही, संपू शकत नाही, पण त्याच्यावर परिणाम मात्र होऊ शकतो. काय कारण? महाराज सांगतात गावोनिया जाता वाटे. भगवत भजन मात्र त्या प्रवासावर परिणाम करू शकतं. चालिले न वाटे ही अनुभूती कशामुळे मिळाली? महाराज सांगतात गावोनिया जाता वाटे. भगवत भजन करत जर प्रवास केला तर केलेल्या प्रवासाचा शिन येत नाही. सोपं उत्तर पाहिजे असेल तर विचार करा. आपण आळंदी ते पंढरपूर अंतर आपल्या मोबाईलवर मॅपवर काढा. जर कदाचित ते आपण काढलं तर 350 पावणे 400 भरत असेल, अंदाजे भरत असेल समजा. पण इथं बसून जर त्याचा विचार केला, एवढं पायानं चालणं काही सोपं आहे का? हो बोला की, सोपं आहे का? कीर्तनाला बसणं नीट होणार गेले आपल्याला. एवढं चालणं सोपं आहे का? मग कठीण आहे. इथून आपण हा विचार केला तर ते आपल्याला जड वाटणार आहे. पण तोच प्रवास ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पाठीमागं चालत चालत भगवत चिंतनात तो प्रवास 18 दिवसात कधी पार करतो आपल्यालाही कळत नाही. कशामुळे हे सगळं? गावोनिया जाता वाटे. भगवत भजन केलेला प्रवास हा शिन देऊन जात नाही, शिन नाहीसा करणार असतो. काही मंडळी म्हणते या प्रवासाचं चिंतन ऐकून काय करावं महाराज आम्ही? याचा उपयोग लक्षात आला पाहिजे ना. सोपा विचार करा. आपल्या जीवनामध्ये आपण जो जो प्रवास आपल्या पदरात पडलेला आहे त्या कोणत्याही प्रवासामध्ये जर भगवत चिंतन केलं तर त्या प्रवासाचा परिणाम ते होऊ देत नाही, दुःख देऊ शकत नाही. आपल्या पाठीमागं सगळी इथं जेवढी जमलेली मंडळी आहेत आपल्या सगळ्याला एक सांगणं असं आहे, आपण सगळी मंडळी प्रवासी आहेत. बघा, सगळी मंडळी आपण प्रवासी आहेत. आपल्या पाठीमागं लागलेला प्रवास हा खूप खडतर आहे. जन्माला येण्या अगोदरचा एक प्रवास. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. प्रवास प्रत्येक जण या प्रवासाला आपण भोगून आलेलीच आहोत. बर, 9 महिने 9 दिवसाचा गर्भवासाचा प्रवास. आईच्या पोटातून आलो ना आपण सगळीजण. किती दिवसाचा प्रवास तो? 9 महिने 9 दिवसाचा प्रवास. त्या 9 महिने 9 दिवसाचा प्रवास तरी काही सुखाचा म्हणता येईल? बोला की, कितीतरी प्रमाणे देता येतील आपल्याला. 9 महिने 9 दिवसाचा प्रवास दुःखाचा आहे हे बाजूला ठेवा, पण उगत त्याच्यातला एखादा तर महिना सुखाचा लागलाय का बघा. 9 महिन्यापैकी उग एखादा तर. तुकाराम महाराज म्हणले नाही. प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी. 9 महिन्याच्या 9 महिने दुःखाचे म्हणून
आज माणसाला पुरेपूर व्यवस्था अपेक्षित आहे. व्यवस्था अपेक्षित आहे माणसाला. कीर्तनात जर पुढे जाऊन बसलो तर अडचणीत काही लोकांना. का बरं? आई महाराजाच्या पुढे बसलो आणि पुढे बसल्यावर जर कीर्तन असं तसं दिसलंच, असं तसं म्हणजे माहिती आहे की तुम्हाला, म्हणजे डोसक्याच्या वरून जाण्याऐवजी मंडपाच्या वरून जाणारं जर असलं, पुढे बसल्यावर उठून जाता येते पुन्हा? तुम्ही जाणार नाहीत मला माहिती आहे, पण जाता येतं का पुन्हा? मग त्याच्यापेक्षा आधीच लांब बसलेलं, म्हणजे अंदाज लांबून घ्यायचा बरं असलं तर बसता येतंय. तिकडल्या तिकडं घरी म्हणून काही माणसं लांब बसतात. काही जणाला या कोणत्याच गोष्टीची गरज नसते. उन्हाळ्याच्या दिवसातला सप्ताह असला तर मग ते पुढं बसल्यावर हवा लागली पाहिजे, बुवा गरमलं नाही पाहिजे, अशी व्यवस्था काही बघून माणसं बसत असतात. हवा लागली पाहिजे, व्यवस्थित कीर्तनात आनंद वाटला पाहिजे, बसतात. थंडीची दिवस आहेत, थंडीच्या दिवसात पांघरून घेऊन येतात काही काही कीर्तनाला माणसं. बघा तुम्ही काही काही गावात बघायला मिळते. शाली आणल्यावर जमते, पण काही चादरी घेऊन यायचे बघितलेत मी. थंडीचे दिवस येत असते, पण त्या चादरी पांघरायचं काही घेऊन आलो महाराजाच्या पुढे बसलो तर ते बरं दिसत नाही. याच्यापेक्षा लांब बसलेलं बरं. व्यवस्था अपेक्षित आहे, मान्य ना तुम्हाला? आज माणसाला व्यवस्था अपेक्षित आहे. पण 9 महिने 9 दिवस आपण आईच्या गर्भातला प्रवास केला. काय व्यवस्था होती तिथं? तिथं काय फॅन आहे का, कूलर आहे का, एसी आहे का, गादी आहे का, तकवी आहे का, लोड आहे का, पलंग आहे का, उशी आहे, काय सांगा? माऊली सांगतात का नाही, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. गर्भवासाचं दुःख खूप खडतर आहे. गर्भवासाच्या प्रवासातलं दुःख काही शब्दात मोजून मापून सांगता येईल? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाणा, तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. खूप खडतर प्रवास. सगळ्यात उंचीवरचं प्रमाण पाहिजे झालं आणि विषय मिटवायचा जर झाला तर सोपा विषय. गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? गर्भवासाचं दुःख कोणापुढे सांगावं? सोयच नाही. हा खडतर प्रवास कुठला आहे बोला? गर्भवासाचा प्रवास आहे का नाही? महाराज तुम्ही सांगत होतात की कुठलाही प्रवास असू द्या, त्या प्रवासामध्ये जर भगवत चिंतन घडत असेल तर त्या प्रवासाचा शिन नाहीसा होतो का? आणि त्या तसं जर काही ठरलेलं असलं तर 9 महिने 9 दिवस गर्भवासाचा आम्ही प्रवास केला तर त्या प्रवासावर भगवत भजनाचा परिणाम होतो का? हा प्रश्न आहे. याचं उत्तर ठरलेलं आहे. प्रवासावर परिणाम भगवत भजनाचा होतो, मग तो गर्भवासातला असला तरी. गर्भवासातल्या जीवानं जर भगवत चिंतन केलं तर त्या गर्भवासातल्या प्रवासाचा शिन त्याला येत नाही. तुकोबाराज सांगतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता, नाही येता जाता, हृदय सता नाम तुझे, हृदय सता नाम तुझे. गर्भवासी नाही येता जाता, नाही येता जाता, हृदय सता नाम तुझे, हृदय सता नाम तुझे. महाराज सांगतात गर्भवासी दुःख नाही येता जाता. आता जवळपास 4-5 प्रमाण दिलेत आपण गर्भातलं दुःख सांगत असताना. पाहिले का नाही? एकीकडे सांगितलं की गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगा. गर्भवासाचं दुःख सांगता येत नाही, एवढं भयंकर दुःख आहे तुकोबारांचे शब्द. पण तेच तुकाराम महाराज इकडे मात्र असं सांगतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता. नेमकं हाय म्हणलेली प्रमाण खरी का नाही म्हणलेली प्रमाण खरी? दोन्ही प्रमाण खरीच आहेत. गर्भवासातलं दुःख खडतरच, तो प्रवास खडतरच. पण त्या गर्भातल्या जीवानं जर भगवत चिंतन केलं, हृदय सता नाम तुझे, त्या जीवानं जर त्या प्रवासामध्ये भगवत चिंतन केलं तर तो प्रवास करून प्रवास केल्यासारखा वाटत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता म्हणजे भजनाचा परिणाम त्या गर्भवासाच्या प्रवासावर होतो. म्हणून तर महाराज सांगतात चालिले न, महाराज सांगतात चालिले न वाटे, गावनिया जाता वाटे. बर ठीक आहे महाराज, लक्षात आलं आमच्या. गर्भवासावर याचा परिणाम झाला. तिथून तरी पुढचं माणसाचं, त्या जीवाचं जगणं काही सुखातलं आहे का बघा बरं. भले माणसं एवढंच म्हणतात लहानपण लय आनंदाचं राहते बाबा, काही आणायचं नाही, काही ठेवायचं नाही, कुठून उठून जायचं नाही, काही काम नाही, काही धंदा नाही, निवांत आहे म्हणतात का नाही माणसं. लहानपण आनंदाचं आहे, पण वास्तविक पाहता लहानपण आनंदाचं नाही. नाही आनंदाचं. आपल्याला त्या आनंदाचं याच्यामुळे वाटते कारण आपण भोगलेलं दुःख आपल्या स्मृतीत राहत नसतं.
आणि आता जी लहान लेकरं दुःख भोगायले ते त्याला तोंडानं सांगता येत. वास्तविक पाहता लहानपणात दुःख आहेच. सोपं सांगू तुम्हाला, जन्मलेले लेकरू आहे, जन्मलेल्या लेकराला आंघोळ घालायची. जन्मलेल्या लेकराला आंघोळ घालण्यासाठी 15-16 वर्षाची पोरगी आंघोळ घालते का 60-70 वर्षाची आजी आंघोळ घालते? हो झोपलेल्या मावशी, कसं आहे? कोण आंघोळ घालते माय? 15-16 वर्षाची पोरगी का आजी मामा? आजी घालते का नाही? आजी आंघोळ घालते. आता ती आजी पाणी गरम करायला ठेवते. वत्तल माहिती असेल की तुम्हाला, वतलावर पाणी ठेवलं, आजीनं जळण घालायला बसली. आजी पाणी कुठपर्यंत गरम करते? जोपर्यंत तिच्या हाताला पाणी गरम लागत नाही तवर. आता आजीच्या हाताला पाणी काही लवकर गरम लागते होय? आजीचा हात म्हणजे काही साधा हात आहे होय? आजीचा हात म्हणजे डांबरी सडक, ऊस खुरपून सोयाबीन काढून बळ्या पडलेल्या. तिच्या काय हाताला पाणी लवकर गरम लागत नाही. पण तिला जवळ ते बरं वाटत नाही तवर तिने ते गरम करायचं. आता बरं झालंय, कडक झालंय म्हणलं की मग तिने ते बकेटात काढायचं, थोडं भोवती सान करायचं. आणि मग लेकराला आजी अगोदरच ते डाबर लाल तेलानं चोळलेलं लिकरू लाल झालेलं, ती लिकरू घेऊन आजी नाहनीत आली. पाय पसरून बसली आणि आजीने लेकराला पायावर पालतं, सुरुवातीला पालतच घालतात ना, बोला की हो, पालतं घातलं पायावर. पालतं घातल्यावर आजीनं अशी वरी ओंजळ धरली पाठीवर लेकराच्या. सुनबाईला सांगितलं, सुनबाई व त्या ओंजळीत पाणी. सुनबाईने ते गरम पाणी आजीच्या ओंजळीत ओतलं. आजीची ओंजळ भरली की आजीनं हात असा वरी नेला, रप म्हणण्या रट्टा मारला. पहिल्या रट्ट्यात लेकराची पाठ लाल होत्या बघा मामा. पण आजी काही एक रट्टा मारून गप बसत, आजीनं 2-4 रट्टे मारले. तसले लिकरू रडायला चालू करते. एवढं लिकरू रडतं, एवढं रडतं, रडून रडून लाल बुंद होतं लिकरू. पण आजी काय आंघोळ घालायचं थांब. आजीने पालतं असलेलं लिकरू आता सरळ केलं, पोटवरी केलं. आता थोडं बहुत पोटावर पाणी ओतलं नाही ओतलं तोपर्यंत आजीने लेकराचा इकडचा पाय इकडं, इकडचा पाय इकडं, इकडचा हात इकडं इकडं हसून बाई वत पाणी. पुन्हा ते पाणी अंगावर गरम पाणी. आजी आंघोळ घालायची थांबली नाही. आजीने लिकरू उचलून घेतलं, इकडं बघा, असं उचलून घेतलं आणि पायावर एक आडंगी बसवतात ना, असं पायावर बसवलं बघा. आता नुकतं जन्मलेलं लेकरू, त्याची मान धरलेली राहत नाही, काही नाही, त्याची मान अशी गुळ गुळ गुळ. पण आजी तशीच गच्च मान वत पाणी. पुन्हा ते गरम पाणी ओतलं, लेकरू रडून आवाज बसते त्याचा, पण आजीची थांबत नाही. अशी आंघोळ घातली आजीनं, कुंची टाकली, टॉवेल टाकली आणि डोकं पुसत पुसतच त्या कुंचीत आणि टावेलीत लेकरू गुंडाळलं आणि तशाला तसं झुळीत आणि पाळण्यात नेऊन टाकलं. पहिल्याच 2-4 झोक्यात लेकरू गुंगून डोळे झाकाय चालू करते. तेवढ्याच सुनबाईला हाक मारते म्हातारीन, सांगते, हे सुनबाई बघ, सकाळपासून किती बाया घरी आल्या होत्या, कुणाची तर नजर लागली होती म्हणून रडलाल. तर हे माय कोणाच्या नजर लागण्यानं रडना गेलते त्यानं, तुझ्या पिळण्यामुळं झालतंय माय त्याला तसलं. मला सांगा, हे दुःख आपण भोगलं नाही का? बोला बोला, आपण भोगलं नाही का? आताची लेकरं भोगत नाहीत का? भोगतात. पण आत्ताच्या लेकराला ते तोंडानं सांगता येत नाही. आणि आपण भोगून आलोय पण आपल्या ते स्मृतीत राहिलं नाही. लहानपण आनंदाचं नाही, ते दुःखातलंच आहे. माझ्यापर्यंतच्या लेकराचं जरा बरं होतं. आम्हाला शाळेचं संकट म्हणजे पहिलीपासून खरं लागलं, पण पहिली सहजासहजी पदार्थ पडायची नाही पूर्वी माझ्यापर्यंतच्या लेकरांची. इकडचा हात इकडल्या कानाला लागलं तर पहिलीला ॲडमिशन. पूर्वी होतं का नाही मामा, असं कानाला हात लागला तर पहिलीला ॲडमिशन मिळायचं. आमच्या परिसराला होतं ते. पण आता मात्र तसं राहिलं नाही. LKG UKG नर्सरी आहे का इकडं? LKG नर्सरी आहे का? आहे का नाही? कुठं बी डब्बा आहे तिथं शाळाच आहे. नर्सरीला 3 वर्षाचं लेकरू, 3 वर्षाचं, आणि 3 वर्षाच्या लेकराच्या पाठीवर भलं मोठं वज आहे आणि ते लेकरू शाळेत आहे. माय बळबळ बळबळ गाडीत घालायला, जा जा शाळेत जा जा. मायला बी दिवसभरी कामं बरं वाटलं घरला. 3 वर्षाच्या लेकराला शाळेत जावं लागलं. लेकरांसाठी शाळेत जाणं दुःख आहे, परीक्षा त्याच्यासाठी संकट आहे. मी शिक्षणाच्या विरोधातला माणूस नाही, पण हे कळण्यासाठी बोलायचं मला हे सगळं. बरं, या शाळेतलं दुःख गावातली माणसं गावातल्या पोरांना म्हणतात, ते कीर्तनाला काय जातं रे, घरी जावा, अभ्यास करा, चांगल्या मार्कानं पास व्हा. गावातली माणसं म्हणतात गैरी फिरायचं नाही, अभ्यास करा, 10वी नीट निघाली पाहिजे, चांगल्या मार्कानं पास झाले पाहिजेत, मॅट्रिक नीट निघाली पाहिजे. गावातली माणसं बोलली, जाऊ द्या. येणारा पाहुणारा वेळा तर दुसरं काही विचारते का? बघा बरं लेकरा बाळाला.
येणारा पाहुणारावळा विचारणार अभ्यास बरा चाललाय ना, मग गेल्या वर्षी किती घेतले, मग त्यानं जर ते मार्क सांगितले मग पुन्हा तो पाहुणा म्हणणार 10वीला नीट घ्या बरं, चांगल्या मार्कानं पास व्हा बरं, मायबापाचं नाव करा बरं. येणारा पाहुणारावळा 10वीच बोलला. घरातले तर काही बघून घेतात का लेकराकडे बघा बरं, घरातले सुद्धा तेच म्हणणार 10वी नीट निघाली पाहिजे, चांगल्या मार्कानं पास झाले पाहिजे. त्या पोराला वाटलं जन्माला यायच्या अगोदरपासून सुखाच्या मागं पळणारा हा जीव. सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे 10वी काढ, 10वी काढ, नीट काढ, 10वी काढ. बहुतेक 10वी निघाल्यावर सुख मिळते का काय की वाटलं त्याला. 10वी कार्ड ज्या अर्थी सगळे म्हणाले त्या अर्थी 10वी निघाल्यावर सुख मिळत असं. त्यानं रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास केला बघा. मामा नाही, मामी नाही, मावशी नाही, आत्या नाही, आजी नाही, काय नाही, जत्रा नाही, यात्रा नाही, सप्ता नाही, काय नाही, फक्त अभ्यास. रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास केला. 10वीचा निकाल लागला. पोरानं ते मार्क मी हातात घेतलं, मार्क पाहिले, पोरग पळत 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 मायबापापाशी गेलं आणि दाखवलं. बघा सगळी गावातली मंडळी मला बोलायची 10वीचा अभ्यास नीट कर, चांगल्या मार्कानं पास हो. येणारा पाहुणारावळा मला अभ्यासाबाबतीत विचारायचा. तुम्ही घरचे मला म्हणायचे 10वी नीट काढ. तालुक्यात माझ्यासारखी 10वी कोणाला निघाली नाही. म्हणजे किती पडलेत, मायबाप विचारलं किती पडलेत, 98% पडलेत मला 10वीला. किती, 98%. माझ्या एकट्याच्या मार्कात गावातले अजून 2 पास होत्यात, एवढे एकट्याला पडल्यात. मायबापांनी कौतुक केलं त्याचं, वा बाळा कौतुक आहे तुझ्या जीवनाचं, नाव मोठं केलंस आमचं. पोरग म्हणलं झालं की मग आता मायबाप म्हणलं एवढ्यावर कसं होतंय, मग लातूरला जावा आणि शाहू कॉलेजला ऍडमिशन मिळते का बघा. आता कसं म्हणलं 11वी वर आहे. पोराला वाटलं सुख मिळायला अजून 2 वर्ष शिकावं लागते का काय की, अजून 2 वर्ष शिकू. पोरानं पुढची 2 वर्ष शिक्षण घेतलं. 12वीचा चांगला निकाल लागला. पुन्हा मायबापाला तो निकाल दाखवला. बघा 12वी नीट काढा म्हणले होते ना, बघा माझी 12वी, चांगल्या मार्कानं पोरग पास झालं. पुन्हा मायबापाने डोक्यावर हात फिरवला, वा बाळा कौतुक आहे तुझ्या जीवनाचं, नाव मोठं केलंस आमचं. पोरग म्हणलं झालं की मग आता मायबाप म्हणले एवढ्यावर कसं होतंय, मोठे गावकरकडे जा आणि नीटची तयारी करा. म्हणजे आता कशाला. पोरानं विचार केला जाऊ दे अजून 5-6 वर्ष शिकल्यावर सुख मिळत असेल. पोरानं पुढचंही शिक्षण घेतलं, चांगली नोकरी लागली, चांगली पगार मिळू लागली, पण पोराला काही सुख मिळायला असं वाटत नव्हतं. निराश झालेला पोराचा चेहरा मायबापांनी पाहिला आणि मायबाप म्हणले काय झाले बाळा तुला. पोरग काही बोललं नाही. पोरानं सांगितलं बाबा सुखाच्या मागं मी जन्माला आल्यापासून पळू लागलोय. नाही जन्माला येण्याच्या अगोदरपासून मला सुखाची अपेक्षा, पण मला अजून जे जे तुम्ही म्हणाल ते करून पाहिले, पण मला सुख मिळायला असं वाटत नाही. मायबाप पोराचं शांतवन करू लागले. हे बघ बाळा आता तुला चांगली नोकरी लागली, चांगली पगार मिळू लागली, गावाकडलं घर सुद्धा चांगलं बांधून झाले. आता एक काम कर म्हणजे सुख मिळतंय. काय, हां 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 माहीत झाले तुला. लग्न कर, लग्न केलं की बोला की हो, लग्न केलं की सुख मिळतंय. मला इथं बसलेलं एक विचारायचंय, लग्न केल्यावर सुख मिळतंय हे म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं लगीन केल्यावर सुख आहे का हो मामा. तुम्हाला का माहित आहे होय मामा. बसलेली काय ब्रह्मचारी आहेत का काय. ऐका ऐका, ह्याने सांगले त्यांच्या घरचं वातावरण बघून बोलत असतील. ऐका ऐका, संसारात सुख आहे का. संसारी असता सुख तरी का त्यागिती सनकादिक नाथ महाराज सांगतात. संसारामध्ये जर सुख असलं असतं तर सनकादिकाने याला सोडलंच कशासाठी असतं. अनेक प्रमाणात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. मला मात्र आता वेळ घालायचा नाही. मी याच्यासाठी सांगू लागलो संसारामध्ये सुख आहे का, तर संसारामध्ये सुख नाही. कोणाच्याही पदरात पडलेला संसार डोळ्यापुढे आणून पहा, कोणाचाही संसार सुख देणारा नाही. कोणाचाही आणा, इहलोकापासून परलोकापर्यंत कोणाचाही संसार डोळ्यापुढे आणला तो कोणाचा संसार सुखाचा नाही. कोणाचाही आणा. एकाचे नवरा बायकोची रोज भांडणं व्हायची. त्याला वाटायचं कशामुळे संसारात पडलो असेल, काय म्हणून लगीन केलं असेल मी. रोज उठलं की किरकिरण भांडणंच आहेत. रोज भांडणं व्हायची नवरा आणि बायकोची, रोज किरकिर व्हायची. पण शेजारच्या घरातून मात्र नवरा बायको हसायला आवाज यायचा त्याच्या कानावर. त्याला वाटायचं माझ्या घरात आम्ही जशी दोघं त्याच्याही घरात दोघंच आहे. पण त्या नवरा बायकोच्या संसारात एवढं काय सुख असेल बाबा. त्यांच्या घरातून मात्र रोज नवरा बायको हसायला आवाज कानात येतो आणि आमच्या घरात तर नुसतं किरकिरण भांडणंच आहेत रोज. काय आहे ते संसारात सुखाचं कारण आहे ते विचारायला गेला एक दिवशी घरी. राम 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 राम. कसं काय आला तू, कधी येत नाहीत आमच्याकडे पण आज आला. म्हणजे काम होतं ते विचारायला आलोय. बसा बसा. काय विचारायचं होतं बोला की. म्हणजे तुमच्या घरी तसं तुमचं दोघं जोडप आहेत का नाही तुम्ही. आमच्या घरी आम्ही दोघंच आहे.
पण आमच्या घरी रोज भांडणं किरकिरच व्हायलेत आमच्या दोघांची. रोज दिवसातून एकदा तर फ्यूज जाऊ लागले म्हणे. पण तुमच्या घरात तुम्ही दोघांच आहेत, पण रोज नवरा बायको हसायलेला आवाज आमच्या कानावर येतो. काय तुमच्या संसारातलं सुखाचं कारण आहे ते विचारायला आलोय तुमच्याकडे. ते म्हणले असा आहे, बसा सांगतो, बसा बसा. अहो तो समजू लागला त्याला. मामा, संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच की हो, किरकिर भांडणं तर होणारच. आमच्याही घरात तसं होतंय म्हणे. म्हणजे हसायलेलं घर सांगायला बरे. आमच्याही घरात भांडणं, माझ्या बायकोची भांडणं होतात. पण माझ्या बायकोचं जर भांडण झालं तर माझी बायको मला बेलणं उलतनं फुकणी फेकून हाणते. लागलं तर तिनं हसते आणि हुकलं तर मी हसतो. आमच्या हसायचं कारण हे. कोणाचाही संसार बघा, कोणाचाही संसार असलाच आहे. एकाचं लगीन झालं होय म्हणा, हा झालं 5-6 महिने झाले लग्नाला, 6 महिने झाले. आणि 6 महिन्यानं जावयानं फोन केला सासऱ्याला. जावयाचा फोन आलेला गडबडीनं, सासऱ्यानं जवळ मोबाईलच्या जवळ गेला, उचला कानाला लावला. तिकडून मात्र जावयानं हलो नाही, काय नाही काय नाही, हंबरडा फोडला आणि जावय रडूच लागला. बेदम रडायला जावाय बेदम. इकडून मात्र सासरा शांत करू लागला. काय झालंय जावय बापू, लगे लगे तुमच्याकडे येऊ का? कसला दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळलाय? काय संकट तुमच्यावर ओढवलंय? लगे लगे येऊ का मी तुमच्याकडे? काय झालंय सांगा. असं म्हणलं की पुन्हा त्यानं हंबरडा फोडायचा आणि जावय रडायचा. सासऱ्यानं काही सांगून तो गप्प होत नाही. सासऱ्याने विचार केला ह्याला रडून शांत होऊ द्यावं, शांत झालं की मग विचारावं. 10 पा देत 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 जावई शांत झाला. आणि मग शांत झालेला जावई इकडून सासऱ्यानं फोनवरून त्याचा आवाज ऐकला आणि सासऱ्यानं विचारलं, हा जावई बाबू शांत झालात ना आता? हा मग सांगा कशामुळं रडायला, तेवढं काय दुःख तुमच्यावर ओढवलंय त्याच्यामुळे तुम्ही रडताय? मग मात्र तिकडं जावयानं सांगायला चालू केलं, सासरे बुवा तुम्ही जे माझ्या पदरात फळ टाकलं का नाही, तुम्ही जे माझ्या पदरात फळ टाकलं ते फळ लई कडू निघालं. हे उत्तर जसं सासऱ्यानं ऐकलं तिकडं सासऱ्यानं हंबरडा फोडला आणि सासराच रडू लागला. बेदम सासरा रडायला. इकडून जावई शांत करू लागला, सासरे बुवा माझ्या पदरात दुःख पडले तुम्हाला काय झालं रडायला? तिकडून मात्र सासऱ्यानं सांगायला चालू केलं, जावई बापू तुमच्या तर पदरात फक्त फळ पडलंय, जे फळ तुमच्या पदरात पडलंय त्याचं अख्खं झाड माझ्या घरात आहे. विषयाचे समसुख बेंगुडाची बाहुली, विषयाचे समसुख विषयाचे समसुख बेंगुडाची बाहुली, अप्राची सावली वाया जाईल रया, अप्राची सावली जाईल लया, कोणाचे गणव माय बाबा, कोणाचे गणगोता, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोता, अप्राची सावली जाईल लया, अप्राची सावली जाईल लया, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोता, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोता. हे विषयाचे समसुख बेंगुडाची बाहुली, अप्राची सावली, अप्राची सावली जाईल रया, बेंगुडाची बाहुली,
सुख बेगडाची बाहुली आवराची सावली जायला दया. आपण संसारातल्या काही गोष्टी व्यक्ती पदार्थाचा संग्रह केला सुख मिळावं म्हणून, पण मात्र या संसारात कोणाकडूनही सुख मिळत नाही. नुसतं तुमच्या आमच्या पदरातच पडलेलं हे दुःख आहे असं नाही. जगाच्या पाठीवर कोणाचाही संसार बघा, कोणाचाही संसार सुख देणारा नाही. आपण सगळेजण रामचंद्र प्रभूचं चरित्र जाणणारी मंडळी आहे. आपल्या डोळ्यासमोर त्यांचं जीवन चरित्र ऐका, आणा डोळ्यासमोर. त्या रामचंद्र प्रभूचं चरित्र सांगणाऱ्याच्या डोळ्याला पाणी येतं आणि ऐकणाऱ्याच्या डोळ्याला पाणी येतं. हे जगाच्या मालकाच्या संसारातलं दुःख आहे. नुसतं तुमच्या आमच्या पदरात पडलं हा विषय नाही, जगाच्या मालकाच्या पदरात पडलेले हे संसारातलं दुःख आहे. कोणी असू द्या सुटत नाही. राम कहाणी सुनो श्री राम कहाणी कहत सुनत आवे, कहत सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी सुनो श्री राम, राम कहानी सुनो श्री राम. दशरथ के राज दुलारे कौशल्या की आंख के तारे, वे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुहरि बानी. राम कहानी सुनो श्री राम, राम कहानी सुनो श्री राम. कहत सुनत आवे, जो माणूस सांगू लागलाय त्याच्या डोळ्याला पाणी आणि ऐकणाऱ्याच्या डोळ्याला पाणी. हे जगाच्या मालकाच्या संसारातलं दुःख. कहत सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी सुनो श्री राम, राम कहानी सुनो श्री राम. आता जर मी कीर्तनात सांगितलं की नाही असं माईकवर, आपल्या गावात जेवढे काही बिना लग्नाची पोरं आहेत, बाहेर एक टेम्पो उभं केलाय त्याच्यात जाऊन बसा. उग एखाद्या गावात म्हणलोच, इथंच म्हणणं मी कुण्या बी गावात म्हणलो तर एका गावात एका टेम्पोवर भागत बोला की हो, गावागणी 4-5 तर लागतील का नाही. तुमच्या आमच्या लग्न जमायची परिस्थिती आहे. हे तुमचं आमचंच आहे असं नाही. जगाच्या मालकाला तर बायको काही सहज मिळाले का बघा. 4 माणसं बसून बैठक मिळवून मिळाले का बघा. नाही हो. शिवधनुष प्रभु भंग करके ले आए सीतावर के, घर त्याग भये बनवासी पित की आज्ञा सिर धर के. बड़ा दुख पावे राजा, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राम कहानी सुनो श्री राम, राम कहानी सुनो श्री राम. जगाच्या पाठीवर कोणाचाही संसार पहा, कोणाचाही संसार सुख देणार. एका घरी नवरा कोपऱ्यात बसलेला होता आणि बायको टीव्ही बघत बसली. टीव्हीवर बातम्या चालू होत्या. म्हणजे असंच राहते घरा गणेश नाही ना. मग हसायला काय झालं. बसला तो कोपऱ्यात उभा, बायको टीव्ही बघत बसलेली आणि टीव्हीवर बातम्या चालू होत्या. आणि ती बातमी एक आली, ती बातमी आल्या आल्या बायकोनं हाक मारले, ओ आहो जरा बातमी बघा, बातमी बघा, जरा बातमी बघा. म्हणले काय झाले बघा, काय झाले सांग ना. अहो काय झाले जरा तुम्ही वाचा ना डोळ्याने. म्हणले काय झालं सांग तरी. कोपऱ्यात बसलो ना मी, मग सांगतोस वाचून सांग. मग बायकोनं सांगितलं, आज स्त्री किती पुढे गेलाय बघा. आजपासून प्रत्येक स्त्रीला शनिदेवाच्या चौथऱ्यावर शनी शिंगणापूरला प्रवेश मिळाला बघा. नवऱ्यानं कोपऱ्यात बसलेले हे ऐकलं. नवरा म्हणला बरं झालं, म्हणजे इथून पुढे शनिदेवाला तर कळल नेमकं साडीसाठी राहते तर काय. हे सगळ्याच्याच पोटात आहे, फक्त माझ्या होटातून बाहेर पडलं. तुम्ही म्हणत नसाल घरी. जगाच्या पाठीवर कोणाचाही संसार सुख म्हणून पदरात पडणारा नाही. ऐका, मला सिद्धांताकडे तुम्हाला आणायचंय. संसारात दुःख आहे मान्य आहे ना.
देवादिकांचा संसार आपण डोळ्यापुढे आणून पाहिलाय. संसारात काय बोला? दुःख. तर संसार रूपी प्रवासामध्ये जर दुःख असेल तर या प्रवासामध्ये जर माणसानं भगवत चिंतन केलं तर त्या संसार रूपी प्रवासातलं दुःख नाहीसं होतं का? तुकाराम महाराज म्हणले होतं, पण त्या संसारिक माणसानं त्या जीवानं मात्र भगवत चिंतन केलं पाहिजे. आठवावी पाय विठोबाचे, आठवावी पाय विठोबाचे, आठवावी पाय. संसार आलिया येत सुख आहे, संसार आलिया येत सुख आहे, संसार आलिया येत सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा. महाराज सांगतात संसार रूपी प्रवासावर सुद्धा भगवत भजनाचा परिणाम होतो. फक्त संसारिकाने एक काम करावं, त्याला सुख एकच. आठवावी पाय विठोबाची, संसार आलिया एक सुख आहे. काही मंडळी म्हणले महाराज अहो आता तर चिंतन पाहिले सगळा संसार दुःखाचा आहे आणि त्याच्यातलं उगं एक सुख करून काय करावं आम्ही? तुकाराम महाराज म्हणले तेवढं तर करा, फायदा काय होईल? येणे होय सर्व संसार सुखाचा, सगळा संसार सुखाचा होईल त्याचं एकट्याचं ध्यान केल्यावर. म्हणजे संसार रूपी प्रवासावर सुद्धा भगवत भजनाचा परिणाम होतो. चालिले न वाटे, गावून या जाता वाटे. दोन परिणाम पाहिले, अजून एक परिणाम पाहू, ऐका. काही मंडळी म्हणतील महाराज संसारातलं दुःख लपवता येतं, झाकता येतं, बरोबर आहे ना? पण एक मात्र दुःख असं आहे, काहीही केलं तर लपवता येत नाही. झोपलेल्या मावशी, ओ झोपलेल्या मावशी लक्ष द्या. एक दुःख काही केले तर मामा लपवता येत नाही बघा. कोणतं? ते म्हणजे देह दुःख. लपवता येत लपवता येत नाही देह दुःख. बघा तुम्ही, आपण कीर्तनाला येऊन बसतो, कीर्तनाला येऊन बसणारी माणसं बघा आणि कीर्तनात उठणारी माणसं बघा. बसताना माणसं नीट बसत नाहीत आणि उठताना सुद्धा नीट उठत नाहीत बघा. ॲग गॅग 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 असं काहीतरी म्हणत बसणार, असंच काहीतरी म्हणत उठणार, आहे का नाही? का? त्याच्या गुडघ्याचा, कमराचा, पिंढऱ्याचा त्रास प्रगट होतो का नाही मुखातून? देह दुःख लपवता येतं का मामा? येत नाही लपवता. या देह दुःखावर तुमचं भजन परिणाम करतं का? ज्ञानोबा राय म्हणले करतं. मग मेरू पासुनी थोरे, देह दुःखाची नि डोंगरे, दाटी झोपा पडी भरे चित्तन दटे. भलेही शस्त्रेवरी तोडलिया, का देह अगी माझी पडलिया, चित्त महासुके पहुडलिया, चेऊची नये. ज्ञानोबा सांगतात ज्याचं चित्त महासुखाला जाऊन पोहडलेलं आहे, मग भले त्याला अग्नीत जाळलं काय आणि त्याच्यावर शस्त्र हत्यारांनी मार दिला काय, त्याला त्याचं घेणं देणं नाही, त्याला त्याचं ते दुःख उपभोगता येत नाही. भजनानं केल्या त्यांच्या परिणाम. आपण सगळ्यांच्या डोळ्यापुढचं असलेले एक उदाहरण आहे आपल्या परिसराला. वैकुंठवासी सद्गुरू श्री उज्ज्वलानंद बाबांकडे पहा. बाबांना कॅन्सर झालेला, कॅन्सर झालेला बाबा. पण कॅन्सर होण्याच्या अगोदरची बाबांच्या चेहऱ्यावरची छटा पहा. आणि ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन करूनही बाबांना बेटावर आणलं आणि बेटावर आणल्यानंतर बाबांचा ज्यावेळेस प्राण गेला, बाबांचा प्राण जात असताना सुद्धा बाबांच्या चेहऱ्यावरची छटा पहा. असलेल्या रोगाचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. का? तर चित्त महासुखे पोहडलिया, चेऊची नाही, त्याच्यावर ते परिणाम करू शकत नाही. ऐका, ठीक आहे महाराज, लक्षात आलं आमचं. म्हणजे शरीरावर सुद्धा परिणाम असा होतो की या देह दुःखाच्या प्रवासावर तुमचं भजन परिणाम करतात. चालिले न वाटे, गावून या जाता वाटे. काही मंडळी तुकोबारांना विचारू लागले, म्हणे महाराज भजनाचा हा परिणाम होतो आम्हाला कळालं,
पण आम्ही भरपूर मंडळी भजन करणारी आहेतच की, पण आमच्या जीवनात मात्र ही अनुभूती आमच्या जीवनात आलेली नाही. ही अनुभूती परमार्थातली जी काही असेल ती आमच्या जीवनात जर यावी वाटत असेल, या परमार्थाचं खरं फळ भगवत दर्शन जर असेल, ती अनुभूती आमच्या जीवनात यावी वाटत असेल तर आम्ही करावं काय? सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग. सामोरी उभा श्रीरंग, सामोरा श्रीरंग, ये तो सामोरा श्रीरंग, ये तो सामोरा श्रीरंग. सर्व वैष्णवांचा संग, सर्व वैष्णवांचा संग. कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पार बरवा वैष्णवाचा संग येतो सामरा श्रीरंग. तुम्हाला जर या भगवत दर्शनाची लालसा असेल, या परमार्थातून जर हे सगळं काही मिळवायचं असेल, एक काम करा, बरवा वैष्णवाचा संग. याच्यासाठी परिणाम एकच कारण आहे, ते म्हणजे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आपण परमार्थ केला पाहिजे. संतांच्या संगतीत परमार्थ करत असाल
तर या परमार्थाची जी फलश्रुती आहे ती आपल्याला मिळतेच. फक्त एक काम करावं लागेल. संता सवे वसता योग ज्ञाने पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यशी. ज्ञानोबा सांगतात त्या संतांजवळ तुम्हाला राहावं लागेल. नुसतं राहिलं म्हणजे जमते का? राहिलं खाल्लं तिथं पडलं म्हणजे जमल का? खाऊन लोळाय जमल का? नाही. मग महाराज म्हणले योग ज्ञानी पैसता. योग ज्ञान पैसता म्हणजे तिथं राहावं आणि संतांची सेवा करावी. त्यांच्याकडून मिळणारं काहीतरी आपण ज्ञानदान जे त्यांनी दिलेलं आहे ते ग्रहण करावं, त्याचं मनन करावं, निधिध्यासन करावं आणि ते त्यांनी सांगितलेल्या अवस्था आपल्या अंगी बांधता येईल का याचा प्रयत्न करावा. योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता. संतांची आपल्याकडून निस्वार्थ पद्धतीनं सेवा घडली पाहिजे. वैराग्यशी त्यांची सेवा करावी, पण कशी? वैराग्यशी. त्यांच्याकडून त्यांचं ज्ञान मिळून मी काहीतरी मोठा होईल, माझा परिचय वाढेल, माझी प्रसिद्धी होईल, पैसा मिळेल, माझा प्रपंच मोठा होईल या अपेक्षेने न करता वैराग्यशी असा जर आपण संत महात्म्यांची सेवा कराल, निश्चित भगवत दर्शन आपल्या जीवनामध्ये आहे. ते आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तोरी होवावे यागादिकी उदासी. ज्ञानोबा सांगतात मग हे किती दिवस करत राहावं? करतच राहा. हे किती दिवस असं नाही, करत ही फलश्रुती आपल्या जीवनात प्राप्त होते त्यांच्या सेवेनं. म्हणून बरवा वैष्णवाचा संग येतो सामुरा श्रीरंग. येण्याचे सत्कर्मे आशिष ही अज्ञान विरमे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. करतच ते मिळालं की मग फायदा आहे आपल्या जीवनात. येतो सामुरा श्रीरंग. भगवत दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे महाराज, लक्षात आलं. आमच्या संतांच्या संगती करून आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास केला की भगवत दर्शन घडतं. पण तुम्ही सांगितलेला मार्ग जरा खडतर आणि काही भिण्यासारखा आहे का? हो महाराज म्हणजे तसं काही नाही बाबा. नाही भय आड काही विषमाचे जड. मी दाखवलेला मार्ग जडही नाही आणि भिण्यासारखंही कारण नाही. माझा वेळ संपलाय. ऐका कसं काय महाराज? भिण्यासारखंही कारण नाही, जडही नाही असं कसं काय? त्याचे काही कारण आहेत. ऐका. नाही भय आड. भ्यायचं का कारण नाही? त्याचं पहिलं उत्तर असं आहे, जो निर्भय करणारा परमात्मा आहे त्याच्या भेटीला निघाला. आणि दुसरी गोष्ट, संतांच्या संगतीत चाललोय ना आपण. बघा तुम्ही, संतांच्या संगतीत चाललोय, मग भ्यायची गरज काय? एखादा परमार्थ करणारा माणूस त्याच्या जीवनात जर आघात पडला तर काही मंडळी आपण अशी म्हणलेली पाहिली असतील की महाराज काय मिळाले एवढं देवदेव करून काय मिळालं आम्हाला असं म्हणतात. आणि काही माणसं परमार्थ करायचं सोडून देतात. देवदेव करून काय मिळालं आम्हाला? एखादं दुःख जर त्याच्यावर कोसळ असेल तर म्हणतात माणसं. पण मात्र त्याच्या अंतरंगाची स्थिती जर उंचीवर गेलेली असेल, जे मिळालंय ते भगवत इच्छेनं प्राप्त झाले म्हणून जर तो साधक चालला आणि त्याच्या जीवनात जर साधू संगत लाभलेली असेल तर संत त्याला खाली बसू देत नाही. तिथून पुढचा परमार्थ चालवण्याची जबाबदारी संतावर असते. भागल्या मज वाहतील कडी त्यांच्याने जोडे सर्व सुख. तिथून पुढची चालवण्याची जबाबदारी संतांची असल्यामुळं नाही भय आड. इथं भ्यायचं काही कारण नाही. आणि दुसरं देवाकडूनही आपल्याला भ्यायचं कारण नाही. का? तर आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची घोटी. म्हणून नाही भयाड काही विषमाचे जड. तुम्ही दाखवलेला मार्ग जड आहे का? या ज्ञान मार्ग भक्ती मार्गाला सोडून जी बाकीची मार्ग आहेत ती सगळी मार्ग जड आहेत. बघा ज्ञानोबा एका वासुदेवातून सांगतात, नागिनी उत्साहे नवहे द्वारे निरथून नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलते निजन नर हरी चिंतने अहर्निशे मुक्त स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. योग मार्गाचं चिंतन मांडत असताना ज्ञानोबा सांगतात, नागिनी उत्साहे नवहे द्वारे निरोधून नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण. मग न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. कठीण आहे बाबा याच्यातून हे सगळं मिळणं, पण जे योग मार्गानं मिळतं ते तेवढं कठीण करत बसण्यापेक्षा माऊली सांगतात न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नर हरी चिंतने हरनिशी मुक्त स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. आम्ही दाखवलेला भक्तिपंथ मात्र सोपा आहे. ठीक आहे महाराज, कळाला आम्हाला. तुम्ही दाखवलेला भक्तिपंथ सोपा आहे, पण तुम्ही दाखवलेल्या भक्तिपंथामध्ये सुरुवातीला तेवढं बरं वाटेल, सुरुवातीला जरा करावं वाटेल, सुखरूप वाटेल.
पण तुम्ही दाखवलेला जो भक्तिपंथ सुरुवातीला जसा आहे तसा सुखरूप पुन्हा आहे का हो? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात कमने भक्ती तुका मने भक्ती तुका मने भक्ती तुका मने भक्ती आदि अंते सुख रूप आदि अंते सुख रूप आद्यांते सुख रूप आदि अंते सुख रूप आदि अंते आदि अंते रूप आद्यांते सुख रूप आद्यांते
रूप आदि अंते रूप आदि अंते सुख 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 रूप आदि अंते सुख रूप आदि अंते सुख रूप आदि अंते बलवा वैष्णवांचा संग बलवा वैष्णवांचा संग बलवा वैष्णवांचा संग बलवा वैष्णवांचा संग सुख रूप आदि सुखरूपाद्यंती तुकोबाऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, आम्ही दाखवलेला जो भक्तिपंथ आहे तो सुरुवातीला सुखरूप आणि अंती हे सुखरूप सुखरूप आद्यंती. आता याला काही विस्तार करण्यासारखा विचार खूप वाढेल. सोप्या उत्तरानं पाहायचं असेल तर अभंगाच्या पहिल्या 2 चरणाकडे पहा. पहिल्या चरणानं सुरुवातीला कसा सुखरूप हे कळेल आणि दुसऱ्या चरणानं अंती कसा सुखरूप हे कळेल. पहिल्या चरणानं सुरुवातीला कसा सुखरूप हे कळतं बघा. चालिले न वाटे गावण्या जाता वाटे, भगवत चिंतन करून प्रवास केला, प्रवासाचा शीन येणार आहे. सुरुवातीला सुखरूप आणि अंती सुखरूप. बरवा वैष्णवाचा संग येतो सामुरा श्रीरंग. संत महात्म्यांच्या संगतीत परमार्थ करत चालाल तर येतो सामुरा श्रीरंग. भगवत दर्शन आपल्यासाठी निश्चित आहे आणि भगवत दर्शन घडणं म्हणजेच आपला परमार्थ पूर्णत्वाला जाणं. याच्या पलीकडे कोणाचा मोठा परमार्थ नाही. भगवत दर्शन झालं की आपला परमार्थ पूर्णत्वाला जाऊन प्राप्त झाला. या न्यायानं सुखरूपाद्यंती बरवा वैष्णवाचा संग येतो सामुरा श्रीरंग. झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता माझ्या मुखातून चुकीचा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. एक सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे. वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती महाराज काणेगावकर
यांच्या पुण्यतिथीचा सोहळा 1 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत, येणाऱ्या 1 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत तेरणा मैयाच्या काठावर माखणीमध्ये दरवर्षी ज्या आनंदाने ज्या उत्साहाने होतो, याही वर्षी आपल्या परिसरातील सगळ्या वारकऱ्यांच्या सहकार्यानं तो उत्सव 1 तारखेपासून आहे. आपण सगळ्यांनी त्या उत्सवासाठी हजेरी लावावी. आपल्या परिसराचे वैभव आहे. कदाचित मारुती महाराज जर या परिसराला भेटले नसते तर आपण मात्र आडगळीला पडलो असतो. आपण सगळी परमार्थात आहात, ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराशी संलग्न आहात. याच्यात सगळ्यात मोठं जर कार्य कोणाचं असेल तर ते मारुती महाराजांचं. आपण परिसराने सगळ्यांनी येऊन त्या सप्त्याचं वैभव वाढवायचं आहे. आणि आपल्यासाठी जो काही भाकरीचा दिवस आलेला आहे त्या दिवसासाठी आपण सगळ्या गावकऱ्यांनी भाकरी तिथं आणाव्या, ही एक सगळ्यांना विनंती. आणि दुसरी एक सूचना अशी आहे, आपल्या लातूरमध्ये जगद्गुरू तुकोबारांच्या पादुका फेब्रुवारी महिन्यामध्ये 23 फेब्रुवारीला येणार आहेत. जगद्गुरू तुकोबारांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा शेवटचा उत्सव तो लातूरला होणार आहे. आपल्या परिसराचाही त्याच्यात समावेश, महेश महाराजांचा जो परिसर आहे या सगळ्या परिसरातल्या लोकांना घेऊन त्या उत्सवाची उभारणी आहे. तेव्हा तिथंही आपल्या लिस्टला ज्या दिवशी नाव असेल आपण त्याही उत्सवासाठी भाकरी देण्याची कृपा करावी. 23 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीतला तो उत्सव आहे. आपण सगळ्यांनी त्या उत्सवासाठी हजर राहावं, हे एक सगळ्यांच्या चरणाशी विनंती करून या ठिकाणी मी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा हातवरी करा, हातवरी करा. ज्याला माझा आवाज येतोय त्या प्रत्येकाने हातवरी करा. माझा आवाज ऐकून जर हात खाली केलाच तर सकाळपर्यंत कल्लेश्वर भगवान बघून घेतील रे बा. तुम्हाला हातवरी करा. एवढा ऐकून बे एखाद्यानं हात खाली केला तर उद्या सकाळपर्यंत प्यारलेचा झटका येतो बघा. हातवरी करा आणि इमानदारीने सगळ्यांनी जगद्गुरू तुकोबारांचं आवडीनं प्रेमाने भजन करा. तुकाराम 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 मना मना कोणाने तुकाराम 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 उद्धव यशवंत भोसले महाराज किल्लारी. तो का म्हणे भक्ती
तुका म्हणे भक्ती 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 तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती तुका 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 म्हणे भक्ती आदे अंते सुख रूप आदि अंते भैरवा वैष्णवाचा संग भैरवा वैष्णवाचा संग सुख रूप आदि अंते सुख रूप आदि अंते बरवा वैष्णवांचा संग बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंगा येतो सामोरा श्रीरंगा येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा येतो सामोरा येतो सामोरा सामोरा श्रीरंग सामोरा श्रीरंग सामोरा श्रीरंग येतो सामोरा येतो सामोरा येतो सामोरा श्रीरंग 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 येतो सामोरा येतो सामोरा येतो सामोरा येतो सामोरा श्रीरंगा येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग 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 येतो सामोरा सामोरा येतो सामोरा येतो सामोरा श्रीरंग 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 येतो सामोरा येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग
समोरा श्रीरंग ये तो समोरा श्रीरंग श्रीरंग ये तो समोरा श्रीरंग ये तो समोरा श्रीरंग ये तो समोरा श्रीरंग 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 यद रामोरा श्रीरंग 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 ये तो सामोरा श्रीरंग ये तो सामोरा श्रीरंग ये तो सामोरा श्रीरंग जय जय विठ्ठल